ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आत मुस्लिमांकडून नमाज पठण्याचा प्रकार खरं तर उघडकीस आल्यानंतर पतित पावन संघटना आणि इतर हिंदू संघटनांनी एकत्र येत शिववंदना घेतली। यावेळी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील हजर होत्या। यावेळी येथे गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र करण्यात आली। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित हिंदू कार्यकर्त्यांचं या शुद्धीकरणाबद्दल अभिनंदन केले। तर शनिवार वाड्यात नमाज पठणाचा प्रकार खरं तर उघडकीस आल्यानंतर आता हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। हा संपूर्ण परिसर गोमूत्र शिंपडून या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। यानंतर मेधा कुलकर्णी यांनी हिंदू संघटनांचे आभार देखील मानले। शनिवार वाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांचा नाश केला, तेच इथे येऊन जर नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा, असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे, अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळी मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय, म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येतंय। म्हटलं कधी केलं होतं हे, तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे। अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पढतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात, अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही। यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे, सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।